आपल्यासोबत जोडलेले आहेत भूषण, काय सांगाल कागलमध्ये कोणाची हवा, काय वातावरण? नक्कीच राज्यामध्ये ज्या काही हाय व्होल्टेज लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये एक आहे ती कागलची लढत। या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ विरोधात समरजित घाटगे ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पर्यायाने पवार विरुद्ध पवार या ज्या काही 40 लढती राज्यामध्ये होत आहेत त्यापैकी एक ही लढत कागलची असणार आहे आणि त्यामुळेच एकूणच कागलच्या या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे असं म्हणावं लागेल। आपण बघू शकतो मतमोजणीला आता काही वेळात सुरुवात आहे ती होणार आहे। मतमोजणीचे अधिकारी असतील त्याचबरोबर उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना आता आज सोडलं जाते, त्यांची तपासणी त्याआधी केली जाते। काही मिनिटांमध्ये काही एक कल जे आहेत ते यायला सुरुवात होईल। पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी आहे ती सुरुवात होईल। आपण जर बघितलं तर कागलची निवडणूक जी आहे ती शरद पवार यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची बनलेली होती आणि म्हणूनच प्रचार काळामध्ये 2 वेळा या ठिकाणी समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आलेले पाहायला मिळाले। समरजित घाटगे यांचा शरद पवार गटातला प्रवेश असेल त्यानंतर प्रचाराच्या निमित्तानं असं 2 वेळा शरद पवार स्वतः या ठिकाणी आलेले होते। अजितदादांनी देखील या ठिकाणी सभा आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच आता कागलची जनता नेमका कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हसन मुश्रीफ गेली 25 थेट जाणार आहोत आता आपण। दिनकर थोरात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनकर, कराडच्या या दोन्ही लढतींकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, काय नेमकी तिथली समीकरणं, हवा कुणाची आहे? श्रुती, संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली ही कराडची लढत आहे। या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमधून तर भाजपचे युवा नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्यात ही सरळ लढत तिसऱ्या वेळेला होत आहे आणि या लढतीत कोण बाजी मारेल याकडं राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि आज सकाळपासूनच संपूर्ण मतदारसंघातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी निकाल काय येतोय आणि याच्याकडे लक्ष ठेवून आहेत। आणि आता कराड दक्षिणची जी मतमोजणी आहे शासकीय गोडाऊनमध्ये इथं संपूर्ण तयारी झालेली आहे। मतदान कर्मचारी मतमोजणी केंद्रात दाखल होऊन काही वेळातच निकाल हाती येईल आणि नेमका निकाल कोणाच्या बाजूने येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। श्रुती।